नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण हे हेअरपिन कशी करायची ते बघितलं होतं, जे आपल्याला अंबाड्यावर किंवा लांब वेणीलासुद्धा लावता येतं. आणि त्यासाठी हे शेप कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी मागच्या याच्यामध्ये टाकला होता. त्याची कलाकृती कशी करायची ते सांगितलं होतं. आता आणि मागे हे पण सांगितलं होतं की ही कलाकृती वापरून आपल्याला काय काय करता येईल. तर आज आपण तेच बघायचं आहे. तर या ठिकाणी काय करायचं, ज्यांनी हे पाहिलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते आहे, त्यांनी तिथे जाऊन नक्की बघा की हे कसं करायचं. आता ह्याचाच उपयोग करून आपण आज करणार आहोत एक दरवाजाचे साईड हँगिंग तोरण. आता हे जे शेप आहेत मी हे समजावून सांगणार आहे, हे करून दाखवणार नाही आहे. तर या ठिकाणी हे जे दोन मोती वर दिसतात तुम्हाला टोकाला, इथे या ठिकाणी ह्या दोन टोकावरच्या मोत्यावरती एक मोती आपल्याला घालून घ्यायचा आहे. तो छोटा मोती घालायचा. आता हे 6 mm आहे म्हणून या ठिकाणी 4 mm एक मोती घालायचा आणि ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. तर आज जी कलाकृती आपल्याला करायची आहे ती 8 mm मध्ये करायची आहे. तर या ठिकाणी मी 8 mm चे मोती घेतलेत आणि मी सांगितल्याप्रमाणे हे बघा या ठिकाणी हे 8 mm चे मोती वापरले आहेत. आणि हा जो मधली गॅप भरायला जो मोती वापरला जो 5 mm चा आहे त्याच मोत्यांनी या ठिकाणी मी जोडून घेतलं आहे. बघा हा इथे बस सरळ मोती घालायचा आहे. इकडून ह्याची वायर घालायची आणि इकडून ह्याची वायर घालायची. प्लस हे हँग करण्यासाठी किंवा खेळायला लटकवण्यासाठी म्हणून एक हुक करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने हे जोडून घेतले. त्यानंतर जोडल्यानंतर याला लटकन लावून घेतले. हे पूर्ण 8 mm मध्ये आहे आणि आता हे पूर्ण याच्यामध्ये दिसेल की नाही मला माहिती नाही कॅमेरामध्ये, पण मी तुम्हाला एक एक भाग दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे दोन जोडून घेतले. त्याच्यानंतर हा एक सिंगल पीस केला आहे 8 mm चा आणि त्याच्यामध्ये ह्या 4 लाईन टाकून घेतल्या आहेत. सरळ हँग ओवायचे आहेत, त्याच्यामुळे त्याचाही विशेष व्हिडिओ दाखवण्याची गरज वाटत नाही मला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने हे हँगिंग करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी मी खाली लटकन म्हणून या थोड्या बेल लावलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल ही बेल लावली आणि साधेच एक हे 8 mm चेच मोती आहेत आणि हे छोटे मोती घेतलेत. हे मधले मोती जे गोल्डन मोती तुम्हाला दिसतात हे 4 mm चे मोती घेतलेत आणि अशा पद्धतीने हे एक साईड हँगिंग म्हणून खूप सुंदर दिसतं. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हे शुभलाभचे स्टिकर या ठिकाणी लावून घेऊ शकतो. मी चिपकवलेले नाही आहेत कारण त्याचं स्टिकर गेलेलं आहे म्हणून तुम्हाला फक्त लावून या ठिकाणी ठेवून दाखवते. तर या ठिकाणी लाभ शुभचं स्टिकर लावू शकता. मोठं जर असेल तर तुम्ही ह्या सेंटरला लावू शकता. माझ्याजवळ छोटं आहे म्हणून या सेंटरला इथे हे चिटकवून घ्यायचं. बस एवढंच सगळं आहे आणि अशा पद्धतीने हे सुंदरचं एक हँगिंग तयार होतं. भिंतीला लटकवल्यानंतर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते आहे. आणि अशा पद्धतीनं त्या एकाच कलाकृतीचा उपयोग करून आपल्याला अनेक कलाकृती करता येतात. हे एक वॉल हँगिंग किंवा म्हणजे शुभलाभ लावलं तर दाराच्या बाजूला साईड हँगिंग म्हणून होतं आणि नाही लावलं तर हँगिंग म्हणून सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करता येतो. तर अशा पद्धतीने ही दुसरी कलाकृती याचा उपयोग करून केलेली. पुन्हा जर तिसरी कलाकृती केली तर ती नक्की तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करीन. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुन्हा नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.